मंडळींचे मनापासून सहर्ष स्वागत। आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून आभार। आजचे उत्सव मूर्ती संजय हनुमान सुर्वे गेली 38 वर्ष नेव्हल डॉकयार्ड मुंबई इथे कार्यरत होते। अगदी यशस्वीपणे त्यांचा प्रवास चाललेला आहे। आज 28 फेब्रुवारी 2025 मध्ये ते रिटायर्ड होत आहेत। त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ते जे काही पुढील कार्य करणार आहेत त्यासाठी भरभरून अगदी शुभेच्छा। क्या बात है। त्यांच्याबद्दल बोलायचं तर एक चांगला मुलगा, चांगला जावई, नवरा, बाबा, भाऊ, मित्र अशी सगळी नाती त्यांनी अगदी उत्तमपणे निभावली। आता हे जे चित्र दिसतंय खूप छान असं, हे पूर्वी अगदी वेगळं होतं आणि मला वाटतं सगळ्यांच्या बाबतीत हे असंच असतं। प्रत्येकाचा प्रवास हा खडतरच असतो, मग संसारामध्ये असेल किंवा इतर कोणत्याही याच्या बाबतीत असेल। पण या खडतर प्रवासामध्ये आपण मार्ग कसा काढतो हे सर्वात महत्वाचं आहे। तर संजय सुर्वे त्यांची मी एक 4च गुण सांगेन। त्यांची मेहनत, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा समजूतदारपणा आणि सगळ्यात महत्वाचं समाधान। त्यांचा स्वभाव असा आहे ना की कोणत्याही ठिकाणी ते नेहमी आनंदी आणि समाधानी असतात। येस येस। माझी आई ना लहानपणी आम्हाला सांगायची की दुसऱ्याकडे काही आहे म्हणून ते आपल्याकडे असावं असं नसतं कधी। तसा ना त्यांचा स्वभाव आहे। आई आम्हाला कधीतरी अशी म्हण सुद्धा म्हणायची की दुसऱ्याने सरी घातली म्हणून आपण दोरी घालू नये असं ती काहीतरी म्हणायची। त्यांचा स्वभाव देखील ना असाच आहे आणि मला देखील लहानपणापासून बऱ्याचशा अशाच सवयी होत्या। त्यामुळे ना त्यांच्याशी संसार करत असताना मला फार तडजोड करावी लागली नाही। आमचं बॉन्डिंग अगदी खूप छान असं होतं। क्या बात है। वडीलधारा मंडळींचे आशीर्वाद आहेत। आता काही वडीलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित नाही म्हणजे आपल्यात ते नाही आहे, तर त्यांचे सुद्धा आपल्या मागे आमच्या मागे तसेच आशीर्वाद आहेत। मित्रमंडळींच्या शुभेच्छा आहेत। मी असं म्हणेन की प्रत्येक माणूस परिपूर्ण नसतो। मला जे त्यांच्याबद्दल वाटलं ते मी सांगितलं। चुका तर प्रत्येक व्यक्तीकडून होत असतात, त्याला ते सुद्धा अपवाद नाही। आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे उखाणा घ्यायची एक पद्धत आहे। अगदी शॉर्ट मध्ये सांगते। क्या बात है, शो टॉपर तूच आहे। हळद लावावी किंचित, कुंकू लावावं ठसठसीत, संजय सारखे पती मिळाले पूर्वजन्मीचं संचित।